शेलार सर दुसरे आपले जे आलेले आहेत त्या विविध संस्थेचे देणारी जी संस्था आहे तर त्यांची प्रतिनिधी शेलार सर दुसरे त्या संस्थेकडून आलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला गेला. एक विचार झाला की आपण हे साहित्य मागू शकतो का, तर मागू शकतो. त्याचा उपयोग होणार आहे का, तर एवढ्या प्रकारचं साहित्य मिळाल्यानंतर 100% उपयोग होणार आहे. आणि त्यातून पुढं शिकण्यासाठी त्याची जी काही आत्ताची स्टेज असेल त्यापासून तो पुढं प्रगत होईल यासाठी प्रयत्न होतील, तर 100% होईल. या हेतून आपण एक मागणी केली होती, एक पत्र दिलं की आमच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना हे असं साहित्य उपलब्ध करून मिळावं. कसं असतं, बऱ्याचदा ह्या माहिती आपल्यापर्यंत नसतात की कुठून कुठल्या प्रकारचं साहित्य उपलब्ध करून मिळू शकतं, त्यातून त्या विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होतो, पुढच्या आयुष्यात जाऊन त्या मुलाच्यामध्ये प्रगती कशी होते. कारण आपण बघतो विज्ञान म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा सराव घेतला, मार्गदर्शन केलं तर त्याच्यात 100% प्रगती होणार. बरेच हे दिव्यांग विद्यार्थी चांगल्या पुस्तकात काम पण करतात आता, पण हे करण्यासाठी ते लहान असताना त्याची शालेय वयामध्ये असे छोटे छोटे प्रयत्न उपयोगी पडतात. आणि म्हणून आपण हे त्यांना मागणी केली होती. त्यानुसार संस्थेचं खरंच एक कौतुक आहे की आपल्या जिल्हा परिषदेला खूप चांगला रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळाला आणि हे विद्यार्थ्यांसाठीचं साहित्य आपण उपलब्ध करून देऊ शकतोय. आमची दिव्यांगांसंदर्भात काम करणारी सर्व समावेश शिक्षणाची सगळी तालुकास्तरीय टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि बारकाईनं काम करते की बेसिक पालकांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडनं माहिती घेऊन. आणि म्हणून ज्यावेळेस हे नुसतं ठरलं तर यांनी जे सांगितले 5-6 प्रकारच्या माहित्या आवश्यक होत्या, त्या सगळ्या माहित्या कंटाळा न करता अदरवाईज मग हे सरकारी काम पुन्हा पुन्हा माहिती आम्ही का गोळा करणार असं न म्हणता त्यांनी काळजीपूर्वक माहिती सगळ्या गोळा करून दिल्यामुळं हे सगळं साहित्य उपलब्ध झालं. सगळ्यात महत्त्वाचं ते वयोगटानुसार आहे, म्हणजे 12 ते 15 वयोगटाचं माध्यमिकचं वेगळं आहे, त्यानंतर 16 ते 18चं पण आहे. हे 4 वेगवेगळे किट उपलब्ध झाले आणि त्याच्या माध्यमातून आपल्या पोरांना आता खूप त्याचा उपयोग चांगला मिळेल करायला. आणि आमचे शिक्षक सुद्धा हे साहित्य वापरत असताना ची जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यातून त्यांचा विकास आहे, मग संख्याज्ञानाचा विकास असेल, पुस्तक आहेत वाचनाचा विकास असेल नाही का, काउंटिंगचा विकास, सगळ्यांची काही आहे विषय काही दाखवून माहिती शिकवणं असेल, याचा उपयोग 100% होईल याची मला खात्री आहे. आणि पुढं संस्था देणार आहे. आता हे प्रायोगिक तत्वावरती आलेलं साहित्य आहे. पुढच्या किती विद्यार्थ्यांसाठी येणार आहे आपल्या 66 विद्यार्थ्यांसाठी हे आणखीचं पण साहित्य येणार आहे. तर संस्थेचे जे प्रतिनिधी आहेत शेलार सर, त्यांना माझी तीच विनंती आहे की हे साहित्यही आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्या. CO मॅडम यांनी या संदर्भामध्ये खरंच या साहित्याचं कौतुक केलेलं आहे, कारण स्वतः CO मॅडमनी हे सगळं साहित्य पाहिलेलं आहे आणि ते ॲप्रिशिएट पण केलेलं आहे की चांगलं आहे, की संस्थेची आपल्या माहिती पण त्यांनी केली आहे. त्यामुळे हे सगळं जे एकत्रित साहित्य जर आलं तर एवढे पालक एवढे विद्यार्थ्यांपर्यंत ते आमच्या पोहोचेल. त्यामुळे ते साहित्य आम्हाला करून मिळावे यासाठी आपल्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा आहे. आणि कसं आहे की आम्ही शेवटी मागणारे आहोत आणि आमच्या मुलांसाठी आम्ही ते तुम्हाला डिमांड करत राहणार, पण आपल्याकडून पण ह्या साहित्यासाठी थोडेसे प्रयत्न लवकर यावं ही एक अपेक्षा. आणि आज आपले सगळे पालक पण आलेले आहेत, काही विद्यार्थी आहेत तिथे उपस्थित, त्या विद्यार्थी आणि पालक पुन्हा एकदा सांगते, प्रयत्न केला तर बदल निश्चित करतो. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं खूप सारी उदाहरणं, छोटे छोटे मुलांना जर आपण बाकी शिकवत गेलो त्यांच्यात निश्चित बदल होणार, पण आपण ते केलं पाहिजे. त्यामुळं आपण इथं एवढ्या कुटुंब आलेले आहेत सगळे, त्या पालकांचं सुद्धा कौतुक आहे की आपल्या मुलासाठी ते वेळ देत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी मुलाला सपोर्टिव्ह राहत आहेत. याच पद्धतीनं राहिला तर आपली मुलं 100% पुढे भविष्यात जाऊन स्वतःच्या पायावर उभा राहून काही करण्याची सक्षम होतील असा एक विश्वास आहे. आणि हे सगळं आयोजन केलं ते आमची जिल्हा टीम समग्रचे आमचे आडेसरी उपस्थित आहेत, ते APO म्हणून काम करत असतात. त्यामुळं त्या सगळ्यांच्या समन्वयातून आमचं हे आता प्रायोगिक तत्वावरचं आपण देणार आहोत वितरण. नंतर आपण एकदम साहित्य आलं तो पण मोठा कार्यक्रम आपण CO मॅडमच्या उपस्थितीमध्ये देणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे.
सूर्य सत्याचा